विजापूर नाका पोलीस ठाण्याच्या डीबी पथकाने सोलापुरातील 5 आणि इंदापूर येथील 1 अशा 6 चोरीच्या मोटारसायकली जप्त केल्या। विजापूर नाका पोलीस ठाण्याच्या गुन्हे प्रकटीकरण पथकाला मिळालेल्या माहितीवरून एक वाहन चोरीची एक काळ्या रंगाची होंडा शाईन मोटारसायकल घेऊन बराच वेळ टिकेकरवाडी रेल्वे बोगद्याजवळ थांबलेला होता। त्याला सापळा रचून अटक करण्यात आली। त्यानं आपलं नाव प्रभाकर प्रकाश माने व 19 राहणार कल्याणनगर भाग 3 भिसे फॅशनजवळ जुळे सोलापूर असं असल्याचं सांगितलं। त्याच्याकडून सोलापूर शहर हद्दीतील 5 तर इंदापूर येथील वालचंदनगर पोलीस ठाण्याच्या हद्दीतील 1 अशा एकूण 6 मोटारसायकली जप्त करून 3,40,000 रुपयांचा मुद्देमाल हस्तगत करण्यात आला, तर 5 गुन्हे उघडकीस आणण्यात आले। ही कामगिरी पोलीस आयुक्त एम राजकुमार, पोलीस उपायुक्त विजय कबाडे, सहाय्यक पोलीस आयुक्त अजय परमार, विजापूर नाका पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक दादा गायकवाड, पोलीस निरीक्षक गुन्हे संगीता पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली गुन्हे प्रकटीकरण पथक प्रमुख सहाय्यक पोलीस निरीक्षक शीतलकुमार गायकवाड, पोलीस नाईक गणेश शिर्के, हुसेन शेख, पोलीस कॉन्स्टेबल संतोष माने, श्रीनिवास बोल्ली, अमृत सुरवसे, समाधान मार्कड, सद्दाम आबादीराजे, राहुल सुरवसे, स्वप्नील जाधव, रमेश कोरसेगाव, तपासिक अंमलदार पोलीस हेड कॉन्स्टेबल विजय सोनार, पोलीस नाईक वामन शेळके यांनी बजावली।